मॅम असं म्हटलं जातं की जेनेटिक जर असेल, काही फॅमिली हिस्ट्री असेल किंवा तुमचं एज मोर दॅन 35 इयर्स असेल तर तिथे चान्सेस जास्त असतात हाय सिंड्रोमचे. हो, मोर दॅन 35 मध्ये डाऊन सिंड्रोमची रिस्क जास्त असते. पण जर फॅमिली हिस्ट्री असेल जेनेटिक सिंड्रोमची, बघ डबल मार्कर आणि जेनेटिक टेस्ट हे सिनोनिमस नाही, दोज आर डिफरंट टेस्ट. ठीक आहे. तू जर डबल मार्करचा रिपोर्ट बघितला तर ते तुला रिस्क असेसमेंट कशाची देतात, ट्रायझोमी 13, ट्रायझोमी 18, ट्रायझोमी 21. म्हणजे ह्या 3 ज्या कॉमनली आढळणाऱ्या क्रोमोझोमल अनॉमलीज आहेत, प्रॉब्लेम आहेत, त्याच्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट आहे ही तुला इतर जेनेटिक प्रॉब्लेम, जसं काही लोकांना अनुवंशिक काही आजार असतात, तर ही टेस्ट सिंगल जीन डिसऑर्डर किंवा काही क्रोमोझोमल किंवा मेटाबॉलिक जेनेटिक डिसऑर्डर ही टेस्ट डिटेक्ट करत नाही. म्हणून जेनेटिक टेस्ट आणि डबल मार्कर ही कम्प्लिटली वेगळी आहे. ही काही जेनेटिक टेस्ट नाही. म्हणजे असा अर्थ नाही की तुमची ही टेस्ट नॉर्मल आली म्हणजे तुम्हाला कोणतेच जेनेटिक आजार नाहीत, असं नसतं. ही टेस्ट नॉर्मल आली म्हणजे तुमचं बाळाला डाऊन सिंड्रोम, ट्रायझोमी 13, 18 आणि 21 याची रिस्क कमी आहे असं समजलं जातं. पण कुठला दुसरा जेनेटिक आजार असणार नाही असं म्हणता येत नाही. म्हणून जर फॅमिली हिस्ट्री असेल किंवा प्रिव्हियस बाळांमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असेल तर डबल मार्कर न करता मोर कन्फर्मेटरी कोरोनिक विलस सॅम्पलिंग, CVS किंवा गर्भजल तपासणी, ॲम्निओसेंटेसिस याचा सल्ला दिला जातो. त्याच्यात ही टेस्ट आम्ही रेकमेंड करत नाही. बरं, आता स्ट्रेस घेऊ नको, कारण ना बरेचसे म्हणजे आता आम्ही रुटीनली जर हाय रिस्क आलं, कित्येक लोक काय करतात, याच्यात हाय रिस्क आलं की डाऊन सिंड्रोम टर्मिनेट करून टाकतात. पण तू विचार कर, याची रिस्क 1:85 दाखवली इथे, म्हणजे 85 लोकांची अशी टेस्ट असेल तर 84 बाळ नॉर्मल असतील आणि एकाला डाऊन सिंड्रोम असेल, तर एवढ्या लार्ज नंबरमध्ये हाय रिस्क आलं टर्मिनेशन हा बिलकुल ऑप्शन चुकीचा आहे. आणि यदा कदाचित जरी वाईटात वाईट जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपल्याकडे एक रिपोर्ट असतो आणि पुढच्या वेळी आपण काय काळजी घ्यायची किंवा काय टेस्ट करायचे हेही आता ठरतं. म्हणून जरी ही डबल मार्कर हाय रिस्क आली तर गर्भजल तपासणी, ॲम्निओसेंटेसिस करायचंच आहे. ठीक आहे.